पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह मध्ये मुख्य संपादक DL वाघमारे आपले सर स्वागत करतो। आज या ठिकाणी आज पोलीस ठाणे MIDCच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा, जी शाळा महानगरपालिकाची शाळा आहे, त्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीने त्यांना त्रास झालेला आहे तो त्रास मी आपणा समोर दाखवणार आहे की ज्या पद्धतीने येणाऱ्या जाणाऱ्या अल्पवयीन मुलींना कशा पद्धतीने आणि कशा प्रकारे छेडखान होते ते मी तुम्हाला दाखवतो। कारण एक अल्पवयीन मुली असल्यामुळे मी ते चेहरा दाखवू शकत नाही। नेमकं काय झालं बेटा, तुझं नाव काय? काय झालं बेटा? भूमिका कितवीला आहेस तू? पाचवीला आहेस। काय काय झालं? रडू नको। काय म्हटले? बर, तुझ्या ओळखीचा आहे तो माणूस? तुला कधी भेटला होता? पप्पाचा मित्र वगैरे काय होता का? रडू नकोस। हा, किती दिवस सारखा असं बोलत होता तुला बेटा? ते किती वेळ झाले? किती दिवस? ही कितवी वेळ आहे? म्हणजे 4-5 वेळेस झाला असं बोलले। कुणाला बोलले? तुलाच बोलले का अजून कुणाला बोललेत? तुला आणि तुझ्या बहिणीला बोलले। बर बर बर, तुझ्या बहिणीचं नाव काय? मोठ्या बहिणीचं नाव तुझ्या? हा, प्रज्ञा। प्रज्ञा बेटा, तुझ्या सोबत काय झाले? कितवीला आहेस तू? तुझं नाव काय? माझं नाव प्रज्ञा आहे, इयत्ता 7वी शिकते मी। बर, 7वीला शिकतेस तू? हा, काय घडलं? किती वाजता घडलं? किती वाजता शाळा असते तुझी? सकाळी 9 ते 3 ला। किती ते किती? 9 ते 3। बर, 9 ते 3 ला शाळेत। तुला सकाळी दुपारी शाळेत जाताना सतवलं जातंय का शाळा सुटल्यानंतर सतवलं जातं? शाळा सुटल्यानंतर। अच्छा, काय कधी आम्ही जेवायला येतो खाली, मग शाळेतून शाळेत जात होते। बघा किती भयानक प्रकार आहे। आपल्या सुद्धा मुलीवर, आपल्या सुद्धा शाळेच्या आसपास अशा नीच प्रवृत्तीचे आणि नीच मानसिकता असणारे जे लोक आहेत ते राहतात का, हेही तपासणं गरजेचं आहे। पुढे काय झालं प्रज्ञा बेटा? किती भरपूर आहे की परीक्षेचं पाठ घेऊन चालली असं म्हणलं। हा, अजून काय दुसरं काय बोलला तो? हा, आवाज काढू लागला। कसला आवाज काढायला लागला? अच्छा, त्याचं वर्णन सांगता येते त्याला? काय काय आहे ह्याला? ऑरेंज कपडे आहेत, हा, एका माणसाच्या अंगावर गाडी आहे, ब्लू कलरचा शर्ट आहे, मला एक कलर आहे येलो कलरचा पॅन्ट। हा, आणि एक माणूस त्याला केस आहे छोटे, आणि एका माणसाला सगळीकडे केस आहेत, तोंडाला जातात। हा, अत्यंत नीच प्रवृत्तीच्या माणसाला मी डायरेक्ट लाईव्ह दाखवतो। ज्या पद्धतीनं गुन्हेगाराचा पडदा एक्सपोज झाला पाहिजे, गुन्हेगार कोण आहे ते सगळ्यांच्या समोर आला पाहिजे। ज्या पद्धतीनं गुन्हेगारांनी ज्या अल्पवयीन मुलींना ज्या पद्धतीनं छेडखानी केलेली आहे, त्या छेडखानीच्या नालायक लोकांचा विषय तर सगळ्या जगासमोर येणं गरजेचं आहे। या पद्धतीनं पोलीस MIDC पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या लहान अल्पवयीन मुलीला ज्या पद्धतीनं ह्या ठिकाणी छेडखानी झालेली आहे, 4 ते 5 वेळेस त्यांना छेडण्यात आलेला आहे। आज पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून एक पर्दा पाश करतोय आपण। हे 2 जण नालायक आहेत। काय रे बाबा, तुझं नाव काय? परमेश्वर चव्हाण। का मुलीला का छेडत होतास? मी काहीच नाही छेडलो सर। कोण छेडले? छेडाचा विषयच नाही। हा, कर बाबा, तुला कोण काय म्हणलं? हेनच म्हणला तुला? काय म्हणलं? मी म्हणलो माझ्यासारखी मुलगी चालली आहे। ऐकून घे, तुला काय म्हणला? हे मला म्हणलं बालाजी बघा कशी पोरगी चालली, माझ्यासारखी मुलगी चालली म्हणलो बस।
माझ्या पुरीसारखी मुलगी चालली आहे म्हणलो. हा बस याच्या मोरी काही नाही. मग परत दुसरा अजून काय तू काय बोललास त्याला? काहीच नाही. परमेश्वर तुम्हाला पटतंय का म्हणलं? हा पटतंय का म्हणलं मी? लातूर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या ह्या